तर सकाळी आम्ही गवत झाल्यानंतर मग अंकुशकांनी ट्रॅक्टर आणून फली मारून दिली आम्हाला आणि फली झाल्यानं सपाट झालं ग्राउंड. आणि नंतर मग मी विचार केला की आखणी करून घेतो. मग आखणीसाठी शरद आणि अंकुशका आले, त्याने मला आखणी करून दिली. मला आखणी करून दिल्यानंतर आम्ही पोरं कशी डायरेक्ट पीस बनवायला सुरुवात करू ना. मग शरदाने स्टंप ठोकून घेतले, म्हणजे पीसचा अंदाज भेटेल त्यामुळं. मग मी राखाडी आणली आणि त्यानुसार माप काढून घेतला. त्या कारणाने आम्हाला कसं खोदायला पण असं जास्त पण खोदाय नको, कमी पण खोदाय नको, त्यामुळे आम्ही राखाडी आखून प्रॉपर मार्किंग केली. आणि त्यासोबतच आम्ही नेट कुठपर्यंत लावायचं त्याची पण मार्किंग करून घेतली. टँकर कशाने बसू हे पाहिजे पाईप आहे तो कसे नानाचे पाईपाने तो कधी भरणार त्यापेक्षा तो ट्रॅक्टरला लावून घेऊन जा आणि भरून आणा बोरिंग वरना भरली आहे ना. ही किती घ्यायची, किती पावलं घ्यायची बोलला? 14-15. 1 2 तो टप्पा पडतो आपला त्या अंदाजाने घ्यायची आपल्याला. इथं बनव, इथं 14 होते, कारण ती घासून आहे ना, टपरा आहे ना, तो निघून जातो. बुरुम कुठं चांगला आहे? बुरून चालवायचं इथं. मग बोललो आता एवढे पीस आखलेच तर होऊन जाऊ दे 4-4 बॉल. मग थोडीशी बॉलिंग मी केली शरदाला, थोडीशी आधीनी पण केली बॉलिंग. अंकुशकाने बॅटिंग केली, शरदाने पण बॅटिंग केली, अंकुशकाने परत बॉलिंग केली. एवढ्या वर्षाने बॉलिंग केली अंकुशकाने, पण एक पण व्हाईट पडला नाही त्यांचा. आणि आताची आपली पोरं, असं मी नाही बोलत, असं शरदा बोलत होता की एवढ्या वर्षाने पण बॉलिंग केली पण एक पण व्हाईट नाही पडलं. आणि नंतर मग मी बॅटिंग केली, थोडीशी बॉल उकलो पण आणि थोडी मारले पण, ती बऱ्यापैकी होती. मला वाटतं नाही मारणार पण होती. आणि आजसाठी एवढंच. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.